खडा आहे ना अलीकडे. खडा यायला का ना राजा घेतो ना पाया चप्पल. हा बा सगळं आले. जमलं ना. ते आवश्यक आहे आज. एक दोन नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षकांची किसाले रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत बाहिती साहेब यांच्या शेतामध्ये आणि हे गाव आहे मोटेवाडी, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. यांच्या केळीच्या प्लॉटमध्ये आहोत. ह्या केळीची लागवड होऊन जवळपास 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि याची सध्याची पोझिशन या स्टेपमध्ये आहे. मुळीचा विकास पहा, 4 ते 6 इंच आहे. युक्रा बरं म्हणा हे आहे. ही जवळपास 9 इंच ते 1 फुटापर्यंत आहे. छान आहे, मुळीचा विकास चांगला आहे. झाड स्टँड आहे आणि सेटिंग बसलेली आहे. आता हिला इथं ग्रोथसाठी आपल्याला प्लॅन्ट ग्रोथ प्रमोटर आणि सॉईल ग्रोथ प्रमोटर वापरायचं आहे. इथपर्यंत 1 फूट आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायची, जेवढं झाड उंच आहे का तेवढी जर मुळी असेल तर ते प्लॉट सक्सेस म्हणून समजायचं. जेवढं झाड उंच आहे तेवढी मुळी लांब पाहिजे. आता हे झाड जवळपास 2 फूट आहे, 1.5 ते 2 फूट. मुळी पण आपली 1.5 फूट 2 फूट आहे. म्हणजे हे झाडाचं ग्राउंड लेवल जे आहे ना, म्हणजे झाडाची तेजस्पर्शाने दूर होई अंधार, आणि जशी मुळी आहे झाडाचं तसं फाउंडेशन असतं. जर समजा झाडाची मुळी जर झाडा एवढी असेल तर त्याचं फाउंडेशन मजबूत आहे. आणि फाउंडेशन जर मजबूत असलं ना, त्या झाडाला चौकून न्यूट्रिशन खायला मिळतं आणि तो स्टंप बनतो. आणि स्टंप जर जेवढा रुंद तेवढा घड मोठा, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि ज्यावेळेस झाडाला जेवढ्या फण्या येतात तेवढे पानं शेवटपर्यंत पाहिजे, ते बी हिरवे. जर समजा आपल्या झाडाला फण्या जर 25 असतील तर 25 पानं पाहिजे आपल्या झाडाला, कमी नाही चालत. एखाद्या झाडाला बघा फण्या असतात 25, 22, काहीच्या 18, 20, तर इथपर्यंत असतं तर त्या झाडाला पानं 7-8च असतात. तर त्याच्यावरती केळ पोसत नाही, कारण एक पान म्हणजे एक फणी. लक्षात, एक घड जे आहे ना, घडाची रचना, एक पान म्हणजे एक पान जेवढं न्यूट्रिशन घेतंय तेवढं न्यूट्रिशन त्या एका फणीचं पोषण करतंय. हे सुरुवातीपासून शेवटपर्यंतचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे. कायला नाही चांगलं आहे ना, काय अडचण नाही. फुटलंय ना. हे जर समजा नसतंच आलं तर मग बदलावं लागलं असतं. हे काय आले नवीन. हो, हे काय हे आलंय.
लाल पण आला की जमीन सुटवायला म्हणायची. हम्म. पाना लाल पाना आला की हा हम्म. हे लाल पण आला की जमीन सुटवायला चालू झाली. हे काय असते माहिती आहे का, हे जे तुम्हाला डागढबे दिसतात ना, हा हे डागढबे असतात रोप जे असते ना, हा. रोप कशामध्ये असते, शेडनेटमध्ये असते. हा? हो. आणि त्याचा मीडिया काय असते, मीडिया असते कोकोनेट. हां, तर कोकोनेटमध्ये काय असते माहिती आहे का, कोकोनेटमध्ये हार्डिंग जास्त असते. मग हार्डिंग जास्त असल्यामुळे हे पानावर जे डागढबे तुम्हाला दिसतात त्या हार्डिंगचे डेफिशियन्सी दिसते. हां, तुमची डायरेक्ट हे प्लॅन्ट आता कोकोनेटमधला मधून मुळे निघाल्या डायरेक्ट तुमच्या सॉईलमध्ये आल्या, म्हणजे मातीमध्ये आल्या. हां, हो, हो. त्याच्यामुळं जी डेफिशियन्सी आहे ही पानावर तुमच्या दिसायला लागते. पण आता नवीन सेटिंग झालं, समजा नवीन पोंगा निघाला, हो. ह्या पानावर नाही दिसणार. हां हो, वरची. हां, वरचीवर हे पानं आता हे मॅच्युरिटीकडे जाणार, हे पानं क्लिअर होणार नाहीत, हे पानं असेच राहणार. आणि जे नवीन पोंगी निघणार आहेत हां, हो. ती आपली क्लिअर होत राहणार. हा. आणि केळी, ऊस, हळद, पपई हे खादाड पिकं येतं. हां, हा. याला जास्त लागते खायला, हो ना. फॉस्फरस जास्त ही लागते. अशी चटणी कशी बनवायची? हां, हे सनबर्निंगचा प्रॉब्लेम असतो. हा. सनबर्निंग म्हणजे टेम्परेचर. नाही तर फवारणी करायची. नाही नाही, आता नाही, टेम्परेचर. हां, हो. टेम्परेचर मेंटेन, वातावरण आणि ट्रेस असतं झाडाला, की तुम्ही शेडनेटमधलं झाड तुम्ही उचलून डायरेक्ट रानामध्ये आणलं. हां, हो ना. त्यावेळेस टेम्परेचर होतं. आता तरी टेम्परेचर थंड झालं हो, थोडं. आता हां झालंय. हां, तर ते काय होतं आहे, टेम्परेचर जास्त असलं की इथं हे हो ना. टेम्परेचर जास्त पोळतं इथं हो. पोंग्यामध्ये. इथं पोळलं की मग इथं हे लागतं, डाग पडतंय. आणि ते जर जास्त झालं हा. आणि पाऊस जर चालू राहिलं तर हा. त्याच्यात आषाढी पडण्याची शक्यता असते. हा, मग कशामुळं? तेच म्हणलं. कारण ते पान सडलं ना, हो ना, हो ना. सडलं म्हणजे त्याच्यात आषाढी बसणार. मग आषाढी जर बसली तर मग ते आषाढी बसली ना, तर मग त्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मग आपल्याला दुसरं काहीतरी वापरावं लागतं. हा, हा. कॅल्शियम सल्फर हो ना. किंवा तसे नंतर दिसायले तुम्हाला बरेच म्हणून म्हणलं. आणि जर फक्त आळी दिसली तर मला सांगा. हां, बरं बरं. ते तसं त्या न- झाडाला मी हा. तसंच चट्टा आहे. पाठीमागे बघितलं त्याला तसंच वाटलं. हां, चट्टे आहे ते सनबर्निंगचा प्रॉब्लेम आहे, त्याचं काय नाही ते केलं बरं. फक्त जर आळी दिसली तर मग लक्ष करा. आळी जर दिसली तर आपल्याला त्याला सायफरमेथ्रिन किंवा ट्रेसर किंवा दुसरं अन्य काही कीटकनाशक वापरावं लागेल आळी दिसली तर. हो, हे आता हे झाड आता हे बदलूच लागते. त्याला बदलून टाकायचं. असे असतील ना रोपं. रोप आणलेली ती. निरूप आणले हे काय याचा पोंगाच गेला ना. हम्म. पोंगाच बदलून नाही. टाकायचं नाही, चालू तूट लावायला. आता सुपर फॉस्फेट जे होतं का, बेड लावताना, बेड बनवताना वरी टाकलं. आम्ही टाकलं होतं. हां. ते आलं नाही ते मग. थोडं खाली वरी झाला आमचं. बेडवर आहे, थोडं खाली आहे. आता हे बघा नाही, अंतर कसं आहे, खत असा वर नाही टाकायचं कधीच. खत काय असते माहिती आहे का, खत हे पेट्रोकेमिकल असते. हां, पेट्रोकेमिकल असल्यामुळे काय युकॉपरेशन होत असते, त्याचं केमिकल उडून जात असते. हां, तर मग त्याचं केमिकल जर उडून गेलं ना तर त्याची तीव्रता पण कमी होईल आणि दुसरी गोष्ट त्याचे कंटेंट पण कमी उपलब्ध होतील आणि दुसरी गोष्ट तुमच्या पिकावर ते हानिकारक आहे. पिकाला साईड इफेक्ट देत आहे, पानाला वगैरे. आता ह्याला खत त्याच्यामुळे खत देते वेळेस काय करायचं, असं चौकून बांगडी टाईप पद्धतीनं. बांगडे हा. मुळ्या तुटल्या ना. नाही नाही, आदर हो, हो. आता असं मी केला, काहीच झालं नाही, मुळे तुटल्या नाही, काही नाही. हां, आता हे तंतुमुळे आहेत बारीक, त्याचं काही नाही. हां, हो. थोडं टाकायचं आणि पुन्हा बुजून घ्यायचं. हो, हो. आणि असं चर काढून जरी तुम्हाला टाकायचं असलं, डायरेक्ट कुदरीनं चर मारायचा आणि त्याच्या चरामध्ये खत टाकून द्यायचं आणि बुजून टाकायचं. सरांना मुळी तुटत नाही. नाही दमादमानं करायचं, मुळे तुटतील असं नाही करायचं. बांगडी खत चांगला आहे ना. हां, बांगडी खत हातानंच होत आहे ना. तरी एकदा सुपर फॉस्फेट देणं आता गरजेचं आहे. कसं म्हणजे काही सुपर बेडवर आहेत, फॉस्फेट काही सुपर फॉस्फेट देऊ नका तुम्ही. फॉस्फरस DAP घ्या. फॉस्फरस DAPमध्ये डायमोनियम फॉस्फेट मिळतो. त्याच्यामध्ये DAPमध्ये डायमोनियम फॉस्फेट आहे 20% आणि नत्र आहे त्याच्यात 18% आणि बाकीचं रॉ मटेरियल आहे. तर याच्यात चुनखडी दिसायला लागली बरीच. बारीक वाळू. तर याच्यात काय होतं माहिती आहे का, चुनखडीयुक्त जमिनीमध्ये फॉस्फरस नाही वापरायचा, हे सुपर फॉस्फेट नाही वापरायचा. सुपर फॉस्फेट अगोदरच चिकट असतो, पुन्हा अजून रान चिकट करतो. हे जे आहे का हे परिणाम, त्याला खत आणलं होतं आम्ही ते ह्याच्यातलं गोशाळेतलं. हे टाकलेलं दिसायला बरं. हां. हां, त्याच्यात मिक्स वाळू ती आलेली बघा जास्त. खत त्याच्यात वाळू. ते खाली भुईचं शाळा तिथली. हां, ते वजनासाठी काही बी करू शकते. हो, वजन वाढण्यासाठी टाकलं असेल, काय सांगावं. फणी काय घ्या ना, आपल्याला माती घ्यायची चेक करायला. आपण इकडे पण
खत मिश्रित माती घेऊ नका, नाही. इकडली साईडची आता घ्या. मधली घेऊ ते संध्या बघण्याची. अशी साईड अशी हातानं घेऊ. कॅरी बॅग आणलं तिथे. पण मातीमध्ये काय आहे हे बघितल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. हो ना. पण असं नुसती वरची वर ट्रीटमेंट देऊन उपयोग नाही. आलं का दिसते जरा. हां इथून इकडे वेगळीच दिसते. हम्म. इकडे उचलली दिसते. रानात बदल आहे का पिकामध्ये? पिकात नाही राणी लागवड इकडून जास्त अगोदर केली इकडे. हां एक काय केलं हां आज त्याला तणनाशक खाल्लं होतं. हां तिकडं हा एक कॉकला. तर आता हे झाड व्यवस्थित आहे ना. हा येत आहे काय अडचण नाही. फुटलं ना ते हो. काय पोंग्यातून वर आलं तीन ना. पानं आले आता. जर समजा ते झाड कसं डॅमेज झालं म्हणजे हो. त्याला नाही. पोंगाच गेला, पोंगा गेला तर दुसरं झाड लावायचं. हे आता हे काय झालेलं आहे माहिती आहे का, अंत्यवेळेस हे मोडलेलं आहे. हां मोडल्यानंतर मग हे डॅमेज झालं हां आणि मधून कोंब निघाला, काय अडचण नाही, ते झाड सेट होतं आहे. अंतर किती घेतलंय? 6x5. 6x5. असं 6 आहे, असं जवळ 5 आहे, असं अंतर 6 आहे. असं हे हे असं 6 सहा आहे. आहे. हां हे 6 हे 5. हे असं 5 आहे. हां ते खराब झालं. हे खराब ते पलीकडे झालं, हे झालं. हे आलं, हे मस्त आहे. एखाद्या ह्याच्या आगीत झालं. इथलं भुसकाराच्या आगीत झालं. हे 1, 2, 3. रोपा घेऊन फिरावं लागते, बरीच झाली. नाही मी चालू होतो भाऊ. बरं फोन आला की तुम्हाला आणायला जायचं म्हणून नाही भाऊ चालू होतं. इथून लाईट आलं नाही. इथून लाईट आलं माझी.